नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्यानं ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20 ते 50% अनुदान देण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे। अनेक शेतकरी आहेत जे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाही। त्यामुळे ते या योजनेचा लाभ करून ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात। मग आता पीएम किसान ट्रॅक्टर योजना काय आहे, या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल आणि या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोण याचा अर्ज करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्यांना 20 ते 50% अनुदान मिळणार आहे। असे अनेक शेतकरी आहेत जे स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे या योजनेद्वारे अर्ज करू ते शकतात। पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचं उद्दिष्ट केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4 व्हील ड्राईव्ह आणि 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरवरती अनुदान देणार आहे। यामध्ये उत्पादन क्षमता वाढवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवरती 20 ते 50% अनुदान मिळणार आहे। आजच्या काळामध्ये ट्रॅक्टर खूप महाग झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी ते सहज विकत घेऊ शकत नाही। तर आता या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पहा। अर्जदार हा मूळचा भारतीय असणं आवश्यक आहे, तसेच स्वतःची जिरायती शेती त्यासाठी असावी। तुमचं स्वतःचं बँक खातं असायला हवं आणि आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे। अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये। जर तुम्ही या सुविधेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्याचा ट्रॅक्टरचा लाभ पुन्हा मिळणार नाही। पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी कागदपत्र तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असतील तर काय असतील ती पहा। यासाठी ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सरकार अनुदान देते, म्हणजे एक ट्रॅक्टर खरेदीवरतीच तुम्हाला फक्त सबसिडी मिळणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीची कागदपत्र, बँकेचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो ही माहिती लागणार आहे। ही कागदपत्रही लागणार आहेत आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या CSC केंद्राला म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन तुम्ही तिथनं ऑनलाईन अर्ज हा करू शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी अगदी 50% पर्यंतचं अनुदान मिळवू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।